ओके. सगळ्यांना नमस्कार. मी डॉक्टर विनय कुलकर्णी, टेक्निकल असिस्टंट, औषध माहिती केंद्र, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद. मी तुम्हा सर्वांचं आजच्या वेबिनारमध्ये स्वागत करते. जसं तुम्हाला माहितीच आहे की आज 7 एप्रिल 2025 म्हणजे जागतिक आरोग्य दिवस, आणि याच अनुषंगाने आपण एक नवीन उपक्रम स्टार्ट केला आहे. आपण आता कंटिन्युअसली असे न्यू टॉपिक्स आणि रेलेव्हंट टॉपिक्सवर वेबिनार्स कंडक्ट करणार आहोत. आजचे आपले स्पीकर आहेत डॉक्टर अर्चना राठोड मॅम. त्या गायनोकॉलॉजिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर. त्या डिपार्टमेंट हेड आणि प्रोफेसर आहेत फ्रॉम गायनोकॉलॉजिकल ऑन्कोलॉजी. आजच्या जागतिक आरोग्य दिनाचा थीम आहे निरोगी सुरुवात आशादायी भविष्य, आणि म्हणून आपण एका गायनोकॉलॉजिस्टला आजच्या स्पीकसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आजच्या आपल्या वेबिनारचे प्रमुख पाहुणे आहेत अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल अतुल अहिरे सर अँड रजिस्ट्रार सायली मसाळ मॅम. मी दोघांचं स्वागत करते आणि मी सायली मसाळ मॅमला रिक्वेस्ट करते की त्यांनी सगळ्यांना संबोधन करा. थँक्यू विनया. आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनाच्या पहिले तर सगळ्यांना शुभेच्छा माझ्यातर्फे. आज जवळजवळ 72 वर्ष झालेली आहे जागतिक आरोग्य संघटना ही अस्तित्वात येऊन, आणि बेसिकली त्यामागची भूमिका हीच होती की जगामध्ये जे वेगवेगळे आजार होतात किंवा काही साथीचे आजार येतात किंवा काही देश जे आहेत ते त्या आजारांचा सामना करू शकत नाही किंवा करण्यासाठी तेवढे प्रभावी नसतात, तर त्या सगळ्यांना मदत व्हावी म्हणून एक जागतिक स्तरावरची जी संघटना जी सर्वांना मार्गदर्शक म्हणून काम करेल. आणि 2019चा जो दुर्दैवी एपिसोड आपल्या पूर्ण मानवजातीने बघितला तो म्हणजे कोविड-19चा, त्यावेळेला जागतिक आरोग्य संघटनेने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आपण बघितली की कोविड-19च्या बाबतीमध्ये आपण कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, त्याच्यानंतर त्याच्यासाठीची औषधांची उपाययोजना, आणि त्याच्यानंतर कोविडचं वॅक्सिनेशन, या सगळ्या याच्यामध्ये मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका जागतिक आरोग्य संघटनेने बजावलेली आहे. आणि आज महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या DIC मार्फत आपण त्याचं औचित्य साधून वेबिनारची सुरुवात करतो. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण कोविड-19च्या काळामध्ये आम्ही जवळजवळ मला असं वाटतं 15पेक्षा जास्त वेबिनार आपण आयोजित केले होते. सो मला असं वाटतं मॅडम पण आलेले आहेत, त्यामुळे अध्यक्ष साहेब पण सगळ्यांना ॲड्रेस करतील, तो आय विल नॉट टेक मच ऑफ युअर टाईम. याच्यासाठी गेले 25 किंवा जवळजवळ 30 वर्षापासून काउन्सिलसाठी सतत मार्गदर्शन ज्यांचं लाभलेलं आहे ते आदरणीय जगन्नाथ अप्पा शिंदे, त्याच्यानंतर आमच्या काउन्सिलचे आत्तापर्यंत झालेले सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, विद्यमान अध्यक्ष अहिरे साहेब, उपाध्यक्ष जोशी साहेब, DICची ॲक्टिव्हिटी ज्यांच्या कंटिन्युअस गायडन्स चालू आहे ते आमचे गणेश बंगळे सर, त्याचप्रमाणे आमचे सगळे कार्यकारी समिती परिषद सदस्य, आणि आमचे तमाम 4,50,000हून अधिक महाराष्ट्रात असलेल्या फार्मसिस्टच्या वतीने मी मॅडमचे आभार मानते, या सर्व डिग्निटरीचे आभार मानते. आणि काउन्सिलने ही जी वेबिनारची शृंखला आता सुरू केलेली आहे एप्रिल महिन्यापासून, आता आपण गुढीपाडवा पण चैत्र महिन्यात सण साजरा केलेला आहे. सो या चैत्राचं म्हणजे हिंदू वर्षाचं औचित्य साधून आपण नक्कीच याच्यामध्ये पण प्रगतीपथावर जाऊ अशी आशा व्यक्त करते. आमच्या DICच्या टीमचे परत एकदा आभार मानते, आणि ओव्हर टू विनया आणि अहिरे साहेब. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. आता मी प्रेसिडेंट अतुल अहिरे सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी सगळ्यांना संबोधित करावे. MSPC DIC आयोजित आजच्या ऑनलाईन वेबिनारची आजची पाक्षिक सिरीज म्हणजे महिन्यातनं 2दा होणारे हे प्रोग्राम आज आपण सुरू करत आहोत. आणि आज योगानेच जागतिक आरोग्य दिन आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम रजिस्टर फार्मासिस्टला आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आजच्या या वेबिनारच्या प्रमुख मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर अर्चना राठोड मॅडम, ज्या प्रोफेसर हेड ऑफ डिपार्टमेंट गायनेकॉलॉजिकल ऑन्कोलॉजी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर, तसेच MSPCच्या रजिस्ट्रार आदरणीय मसाळ मॅडम, तसेच माझे स्टेट फार्मसी काउन्सिलचे उपाध्यक्ष धनंजयजी जोशी, DIC प्रमुख गणेशजी बंगळे, नितीनजी मनियार, आमचे मार्गदर्शक विजयजी पाटील, आणि सर्व
मेंबर्स तसेच या सगळ्या प्रोग्राम्सला सातत्याने आमचे पाठीराखे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथजी शिंदे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही स्टेट फार्मसी काउन्सिलचे फिजिकल आणि ऑनलाईन अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या आहेत. त्यामधील ही वेबिनार जो सुरू असावा ही कन्सेप्ट हा विचार मागील बऱ्याच दिवसापासून आम्ही घेऊन चाललो होतो, परंतु देर आहे दुरुस्त आहे. आजच्या या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण याची सुरुवात करत आहोत. त्याचबरोबर आजच्या या वेबिनार सोबतच आपण आज यूइन पोर्टल जे काही हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जी आहे त्याच्या मार्फत जे नॅशनल हेल्थ मिशन चालतं त्यांचं व्हॅक्सिनेशनसाठी जे तयार केलेलं एक पोर्टल आहे त्या पोर्टल बद्दलची माहिती सर्वसामान्य रुग्णांना व्हावी या दृष्टीने आपण या यूविन पोर्टलचा वापर कसा करावा आणि तो रुग्णांना कसा समजून सांगावा यासाठी या यूविन पोर्टलचा आपण आज उद्घाटन करत आहोत. या पोर्टलमध्ये आपल्या ज्या तमाम रजिस्टर फार्मासिस्ट आहेत या रजिस्टर फार्मासिस्टला या यूविन पोर्टलच्या रजिस्ट्रेशन बरोबरच याच्या वापराबद्दलची माहिती त्यांनी त्यांच्या रुग्णांना द्यावयाची आहे. तर याची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. या यूविन पोर्टलचा मुख्य उद्देश हाच आहे की नॅशनल हेल्थ मिशन फॅमिली वेलफेअर आणि हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा जो हा प्रोग्राम आहे यांनी फ्री असा व्हॅक्सिनेशन प्रोग्राम भारतात सुरू केलेला आहे. या व्हॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये प्रेग्नंट महिला आणि चाइल्ड या दोघांसाठी काही व्हॅक्सिनेशन्स हे फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत आणि मग ते जे व्हॅक्सिनेशन आहेत हे या यूविन पोर्टलद्वारे रजिस्ट्रेशन करून दिले जावेत असा सर्वसामान्य गव्हर्नमेंटचा मानस आहे. आणि ह्या व्हॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये जवळपास 12 व्हॅक्सिन्स या काही प्रिव्हेंटेबल डिसीजच्या अगेन्स्ट दिल्या जातात. आणि मग ह्या व्हॅक्सिन या पोर्टल बद्दलची जी जनमानसात असलेली अनास्था आहे ती कुठेतरी संपवावी या दृष्टीने महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर हे आपल्या महाराष्ट्रातील जे तमाम रजिस्टर फार्मासिस्ट आहेत याद्वारे ही जनजागृतीची मोहीम आपण महाराष्ट्रभर घेऊन जाणार आहोत. त्यामध्ये रुग्णांना या पोर्टल बद्दलच्या रजिस्ट्रेशन बद्दलची माहिती त्याचबरोबर डिजिटली आम्हाला आपण रुग्ण म्हणून कसे रजिस्टर व्हा याबद्दलची सर्व माहिती या आपण यूविन पोर्टलद्वारे देणार आहोत. हे जे डिजिटल यूविन पोर्टल आहे याद्वारे व्हॅक्सिनेशनचं जे शेड्यूल आहे आणि त्याचबरोबर रुग्णांनी केलं जाणारं व्हॅक्सिनेशन आणि इम्युनायझेशन याचा ट्रॅक डिजिटली ठेवला जावा हा जो सरकारचा मानस आहे. यामध्ये स्टेट फार्मसी काउन्सिल आणि फार्मासिस्ट म्हणून आपली महत्वाची भूमिका आहे. या ऍपच्या आजच्या सुरुवातीपासून आज जे आपण याचं लॉन्चिंग करत आहोत याद्वारे महाराष्ट्रामधील जो डे टू डे मध्ये फार्मासिस्टला जो रुग्णांशी संपर्क येतो ते ह्या रुग्णांना या ऍप बद्दल आपण माहिती देणार आणि त्यांचं रजिस्ट्रेशन करणार ह्या प्रकारची भूमिका घेऊन स्टेट फार्मसी काउन्सिल आजच्या या यूविनच्या ऍपच्या जे माहिती दर्शक जो काही शैक्षणिक व्हिडिओ मॉडेल आहे जे तुमच्यासाठी 4 मिनिटाचं आहे ते तुम्ही जरूर बघा आणि त्याद्वारे तुमच्या डे टू डेच्या प्रॅक्टिसमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या ज्या या वेबिनारची सुरुवात ज्याचा आजचा आपला सब्जेक्ट आहे की निरोगी सुरुवात आशादायक भविष्य जे डॉक्टर अर्चना राठोड मॅडम आजपासून जी सुरुवात झालेले हे वेबिनार आहेत यापुढे महिन्याच्या प्रत्येक 15 दिवसांनी म्हणजे पाक्षिक महिन्यातनं 2दा हे वेबिनार सुरू राहतील ही आजपासून मी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल म्हणून घोषणा करतो आहे. आणि आपल्या तमाम रजिस्टर फार्मासिस्टने या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण सम्मिलित होणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ओव्हर टू विनया. थँक्यू सर. आता मी आजचे आपल्या स्पीकर डॉक्टर अर्चना राठोड मॅमला रिक्वेस्ट करते की त्यांनी आजच्या वेबिनारला सुरुवात करायची आहे. Good afternoon, all of you. First of all, I am thankful to the Maharashtra State Pharmacy Council and all the members of the Maharashtra State Pharmacy Council for inviting me for this webinar. As all of you know, today is the World Health Day. So I congratulate all of you for arranging such a nice webinar on this World Health Day 2025. You all know what is the theme of this World Health Day today. It is the healthy beginning, hopeful future. So you can run my PPT also side by side if you can.
सो यू ऑल नो, आता मी थोडं मराठीतही बोलेल कारण सगळ्यांना समजायला हवं. आजचं थीमच असं आहे, हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समाजाचा एक प्रमुख भाग म्हणजे महिला आणि लहान मुलं आहेत. आणि आपण बघतोय की दरवर्षी कितीतरी महिला, आता मी तुम्हाला त्याचं स्टॅटिस्टिक पण सांगेल की दरवर्षी महिला प्रसूती दरम्यान, पण लहान मुले प्रसूती दरम्यान किंवा प्रसूती झाल्यानंतर एका महिन्यामध्ये खूप सारे लहान बालकं आणि माता मृत्युमुखी पडतात. आणि जे आपण प्रिव्हेंट करू शकतो. तरीही आजही सम अ, दिनाचा आजचं हे ब्रीदवाक्य आहे की हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर. आपल्याला सुरुवातच अशी करायची आहे, म्हणजे निरोगी माता आणि निरोगी बालक, आणि हे जर असतील तरच आपण एक उज्ज्वल समाज किंवा उज्ज्वल भवितव्य देशाचंही आपण घडवू शकतो. तर त्याचा आजच्या या मागचा उद्देश हाच आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे की कसं आपण मातामृत्यू टाळू शकतो, कसं आपण नवजात बालकांचा मृत्यू टाळू शकतो. तुम्हाला आता मी आजच्या या ब्रीदवाक्यामागचं कारण सांगते की हे जागतिक आरोग्य संघटनेने हे असं ब्रीदवाक्य का निवडलं. समाजात विविध घटक आहेत. जेरियाट्रिक पॉप्युलेशन म्हणजे म्हातारी माणसं आहेत. खूप तरुण बालकांमध्ये पण बरेचसे प्रॉब्लेम जसं आहे, सुसायडल टेंडन्सी आहे किंवा इतरही काही आजार आहे, काही इन्फेक्शियस डिझीजेस आहे, इतरही आजार जे वाढतात आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीज जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे. तरीही जागतिक आरोग्य संघटनेने माता आणि बालक याला हे सेंट्रलाइज ठेवून आजची ही थीम निवडली आहे. तर यामागचा उद्देश असा आहे की आजही इतकं विकसनशील देश आहेत, काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. डेव्हलप कंट्रीज असूनही सुद्धा आजही जवळपास 3 लाखाच्या वर महिला ह्या प्रत्येक वर्षी अ, प्रसूती दरम्यान म्हणजे प्रसूतीशी रिलेटेड कॉम्प्लिकेशननी मृत्युमुखी पावतात. आणि जवळपास 2 मिलियन पेक्षा जास्त लहान बालकं अ, जन्मानंतर एका महिन्यामध्ये मृत्युमुखी पावतात. आणि जवळपास 2 मिलियन इतकेच लहान बाळ हे म्हणजे मृत म्हणून जन्माला येतात. हे खरंच अतिशय एकदमच काळजी करण्यासारखं कारण आहे, की इतकं आपण विकसित झालेलो म्हणतोय आपण. आपण आज नाहीये. त्यामागे खरंच आपल्याला काहीतरी ठोस पावलं घेण्याची गरज आहे. म्हणूनच आजचा हा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यामागचा किंवा पाळण्यामागचा उद्देश आहे. तर यासाठी आपण काय करू शकतो? तुम्ही सगळे फार्मसिस्ट आहात. तुम्हाला अ, अ, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे, की म्हणजे आजार काय असतो, काय कशामुळे कुठले-कुठले प्रॉब्लेम गरोदर महिलेला येतात, लहान बालकाला येतात आणि त्यामागचा अवेअरनेस वाढवणं किंवा फॅसिलिटी कुठे अवेलेबल आहे, कुठे आपण योग्य ठिकाणी त्याला रेफर करणं पण महिलेला किंवा बालकाला अत्यंत आवश्यक आहे. आणि योग्य कारण जेव्हा प्रसूती दरम्यान किंवा प्रसूती झाल्यानंतर जे काही कॉम्प्लिकेशन असे असतात, की त्यामुळे तुम्हाला वेळ बिलकुल मिळत नाही. त्यामुळे वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य ती ट्रीटमेंट मिळणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज माता आणि माता आणि बालकाला आपण गमावू शकतो. तर त्यासाठी आपल्याला अवेअरनेस वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. अवेअरनेस काय वाढवायचा आहे तुम्हाला? अवेअरनेस समाजामध्ये हा करायचा आहे, की प्रसूती ही रुग्णालयातच झाली पाहिजे. प्रसूती ही स्किल म्हणजे ज्यांना डिलिव्हरीचं ट्रेनिंग झालेलं आहे, डिलिव्हरी देण्याचं, त्यांच्या मार्फतच झाली पाहिजे. जिथे तुम्ही डिलिव्हरी कराल, तिथे तुमचं 9 महिने बरोबर तुमचा अँटिनेटल चेकअप व्हायला पाहिजे. जेणेकरून काही हाय रिस्क मदर असतील, त्यांना ते आणखीन हायर सेंटरला रेफर करू शकतील. जेणेकरून त्यांचे जे कॉम्प्लिकेशन आहे, ते आपण होण्याच्या आधीच त्याला आपण टाळण्याचा प्रयत्न करून त्या महिलेचा किंवा बाळाचा जीव वाचवू शकू. आणि कारण गरोदर माता जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो, फक्त ती गरोदर मातालाच आपण ट्रीटमेंट देत नसतो, सोबतच गर्भातील बालकाचा पण आपण त्यासोबत उपचार करत असतो.
जेव्हा मातेचे काही कॉम्प्लिकेशन जसे असतात, जसे कॉमन जे कॉम्प्लिकेशन आहेत महिलेला, ज्यामुळे महिलांचा प्रसूती दरम्यान किंवा प्रसूती झाल्यानंतर मृत्यू होतो, त्याचे कारण म्हणजे रक्तस्राव होणे, अति रक्तस्राव किंवा त्याला पोस्टपार्टम हिमरेज असे म्हणतात किंवा अँटीपार्टम हिमरेज, इन्फेक्शन, पेरिफेरल सेप्सिस असतं, डिलिव्हरी झाल्यानंतर इन्फेक्शन होतं. आणि दुसरं म्हणजे ब्लड प्रेशर जास्त वाढल्यामुळे इक्लॅम्शिया, झटके येणं किंवा त्याच्याशी निगडीत जे कॉम्प्लिकेशन असतात, हे कॉम्प्लिकेशन ह्या 3 महत्वाचे कारण आहे ज्यामुळे माता मृत्यू होतो. आणि हे तीनही आपण टाळू शकतो जर योग्य प्रकारे अँटीनेटल केअर आपण महिलेला 9 महिन्यात दिली, तिची प्रसूती योग्य ठिकाणी झाली आणि योग्य जरी कॉम्प्लिकेशन जर झाले, तर ते योग्य त्या वेळेला रेफर करून ती त्याच्या हायर सेंटरला तिची योग्य ते ट्रीटमेंट जर मिळाली, तर आपण ह्या सगळे जे कॉम्प्लिकेशन आहेत, जसे मी तुम्हाला आता सांगितले हिमरेज, इन्फेक्शन आणि इक्लॅम्शिया किंवा त्याच्यामुळे होणारे हे सगळे आपण टाळू शकतो. याचबरोबर हे जेव्हा आपण कॉम्प्लिकेशन जेव्हा आपण ट्रीट करत असतो, त्यासोबत आपल्याला नवजात बाळाला पण जसं NICU केअर आहे, ICU केअर आहे किंवा म्हणजे कमी वजनाचं जन्माला येणं किंवा फुफ्फुसं विकसित न झालेलं जन्माला येणं, अशांनाही ती प्रॉपर ती NICU केअर मिळाली पाहिजे, जेणेकरून त्या बालकाचा मृत्यू होणार नाही. त्यासाठी आपल्याला जसं आता आपण इकडे बघतो, की आपल्याकडे आता इन्शुरन्स गव्हर्नमेंटचे काही योजना आपण सोडल्या, जसं महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, असे काही 2-3 योजना सोडल्या. तर बाकी जनमानसामध्ये हेल्थ इन्शुरन्स बद्दल इतकी माहिती नाहीये. अवेअरनेस फार कमी आहे. जर तुम्ही आज बघणार यूकेमध्ये जाणार किंवा इतर काही डेव्हलप कंट्रीमध्ये जाणार, तिथे प्रत्येक गोष्टीची ट्रीटमेंट हे इन्शुरन्सद्वारे होते. त्यामुळे त्यांना योग्य तो चांगल्यात चांगला उपचार घेण्यातही त्यांना जास्त खर्च येत नाही. परंतु आपल्याकडे त्याबद्दल अवेअरनेस आता हळू-हळू वाढतो आहे आणि आपल्या शासनाने पण काही अत्यंत चांगल्या योजना सुरू केलेल्या आहेत. जसं MJPJY आणि PMJEY, ज्यांच्या थ्रू आपण महिलांना चांगल्या चांगल्या ठिकाणी हाय क्वालिटी केअर देऊन त्या महिलेचा आपण जीव वाचवू शकतो. त्यासाठी आपल्याला आता जनमानसामध्ये तर अवेअरनेस वाढवण्याची गरज तर आहे. त्याचबरोबर हेल्थ वर्करला पण योग्य ते ट्रेनिंग देणं आवश्यक आहे, जेणेकरून ते योग्य त्या वेळी त्या पेशंटला रेफर करू शकतील. आता बरेच जशी सुविधा उपलब्ध आहे, जसं 108 ची ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे. त्याला आपण लगेच कॉल केला, तिथे लगेच येते आणि महिलेला लवकरात लवकर ती रेफरलच्या ठिकाणी पोहोचवते. कारण वेळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही प्रसूती दरम्यान किंवा प्रसूती झाल्यानंतर जे कॉम्प्लिकेशन असतात, त्यांना जर टाळायचे असेल, तर योग्य वेळी रेफरल करणं अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाईड. सर आता आपण मॅटर्नल केअर कशी इम्प्रूव्ह करू शकतो? आपल्याला त्यासाठी जी आपली हेल्थ सिस्टीम आहे, हेल्थ केअर जे सिस्टीम आहे, त्याला आपल्याला स्ट्रेंथन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण बघतोय, की टर्शियरी रेफरल सेंटर असतं मेडिकल कॉलेजला, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतं, रुरल हॉस्पिटल असतं, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतं, सब सेंटर असतात. ह्या सगळ्या ठिकाणी ट्रेन मॅनपॉवर अत्यंत आवश्यक आहे. तर आपण बघतोय, की आपल्याला ANM असतात, पॅरामेडिकल स्टाफ असतो, आशा वर्कर असतात. त्यांना सगळ्यांना ट्रेनिंग देणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी ट्रेन मॅनपॉवर आहे, पण अजूनही काही ठिकाणी सब सेंटर सुद्धा उपलब्ध नाहीये. ज्या गावामध्ये सब सेंटर नाही, आशा पण उपलब्ध नसते अशा काही ठिकाणी. तर अशा ठिकाणी महिलांना हेल्थ केअर असेस हा व्हेरी डिफिकल्ट असतो. म्हणजे ते त्यांना कळतच नाही, की आपल्याला काही झालं तर कुणाला सांगावं किंवा काही दुर्गम भागामध्ये डॉक्टर्सही नसतात. मग अशा वेळेला महिलेला जरी तिला काही त्रास झाला तर ती कोणाला सांगणार? घरच्यांना जर सांगितलं तर बरेचसे असे काही कारण आहेत, की महिला त्यापासून वंचित राहतात, योग्य तो उपचार मिळण्यापासून. घरी जरी सांगितलं तरी मग कुणी त्याकडे लक्ष देत नाही तिच्या सांगण्याकडे. असा आम्ही एक सर्व्हे केला होता. माझ्या हॉस्पिटलला ॲक्चुअली मी कॅन्सर तज्ञ असल्यामुळे आम्ही कॅन्सरशी रिलेटेड केला होता, की कॅन्सरच्या महिला इतक्या उशिरा रुग्णालयात का येतात? एकदम स्टेज 3 ला आणि स्टेज 4 ला लवकर का येत नाही? तर त्यांनी बऱ्याचशा हेच गोष्टी सांगितल्या होत्या,
की आमच्या गावामध्ये डॉक्टर्स नाही, आमच्याकडे हॉस्पिटल नाही आहे छोट्या गावामध्ये. जरी आम्ही घरी सांगितलं तर ते म्हणतात की तुला इतक्या दूर तिथे कुठे, म्हणजे लॅक ऑफ अवेलेबिलिटी ऑफ द व्हेइकल्स ऑल्सो. कोण घेऊन जाणार तुला, मग त्याचा खर्च कोण करणार? आणि अजूनही की पैसा म्हणजे ज्या दिवशी जर तिला घेऊन जायचं असेल तर तिचे डेली वेजेस, म्हणजे त्या घरचं जो कमावता माणूस आहे त्याची कमाई चालली जाणार. असे बरेचसे कारण आहे आणि बरे महिलांना असं वाटतं की जाऊ द्या, हे तर नेहमीच आहे, आपल्याला अंगावर काढायचं. हे एक महत्वाचं कारण आहे की महिलांचे जे कॉम्प्लिकेशन आहे ते सांगत नाहीत आणि ते लपवून ठेवतात काही त्रास झाला तरी आणि ते अंगावर काढतात. पण हे सगळं आता जसं होलिस्टिक हेल्थ सर्व्हिसेस डेव्हलप करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे फिजिकल ट्रीटमेंट, फिजिकल एलिमेंटच्या ट्रीटमेंट सोबतच त्यांची मेंटल हेल्थ पण सांभाळणं आवश्यक आहे. आहे ना? आणि रिप्रोडक्टिव्ह जे पण काही प्रॉब्लेम आहेत रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये, जसं व्हाईट डिस्चार्ज आहे, त्याची पण काळजी घेणं आवश्यक आहे. फक्त प्रसूती आणि प्रसूती दरम्यान होणाऱ्या कॉम्प्लिकेशन नंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर ही पोस्टनेटल पिरियडमध्ये सुद्धा 6 आठवडे तिची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर वर्षभर मुलाला इम्युनायझेशन आहे छोट्या बालकाला, तेही अत्यंत आवश्यक आहे जर आपल्याला मृत्यू जर टाळायचे असेल तर. तरच आपल्याला ते स्किल बर्थ अटेंडंट प्रत्येक सब सेंटर असो किंवा छोटं गाव असो तिथे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला जितके जास्त छोट्या गावामध्ये सब सेंटर पीएससीची निगडीत जे आहेत ते वाढवणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये एक सेफ सेंटर, स्किल बर्थ अटेंडंट म्हणजे जे डिलिव्हरी ट्रेन डायांकडून होईल किंवा मग एखादा ANM कडून होईल, हे अत्यंत आवश्यक आहे. तर हे पॉलिसी मेकर्स असतात, हे सेंट्रल लेवलला ते फॉर्म करत असतात की जेणेकरून बजेट म्हणजे शासनाच्या फायनान्शियल बजेटवर पण जास्त, कारण लोड यायला नको त्याच्या हिशोबाने ते आपलं पॉलिसी तयार करत असतात, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या फॅसिलिटीज आहे ह्या पोहोचल्या पाहिजे व जेणेकरून त्यांना योग्य ते वेळी योग्य तो ट्रीटमेंट मिळून आपण माता मृत्यू आणि नवजात बालकांचा मृत्यू टाळू शकू. आणि ही केअर आहे ही फक्त काही काळापर्यंतच नको आहे. ही केअर कंटिन्युटी मध्ये मिळाली पाहिजे. म्हणजे जसं आता सुरू झाल्या सर्व्हिसेस, तर त्या कंटिन्युटीमध्ये तुम्हाला तिथे डिलिव्हरीसाठी लेबर रूम म्हणजे डिलिव्हरीची रूम तयार पाहिजे. तिथे कोणीतरी स्किल माणूस हवायला पाहिजे की जेणेकरून तो डिलिव्हरी दरम्यान योग्य ती महिलेची काळजी घेऊन होणारे कॉम्प्लिकेशन ट्रीट करू शकेल. आता जर आपण बघितलं की माता मृत्यू दर हा भारतामध्ये केरलाचा सगळ्यात कमी आहे. केरला स्टेटमध्ये माता मृत्यू होण्यामागे म्हणजे 1 लाख महिला मागे, डिलिव्हरी मागे किती महिला मृत्युमुखी पडतात, म्हणजे हा माता मृत्यू दर असतो. हा केरला या राज्यामध्ये अत्यंत कमी आहे, कारण तिथे लिटरसी ही आहे फिमेलची अत्यंत जास्त आहे, लिटरसी रेट. म्हणजे महिलेला जर डिलिव्हरी दरम्यान किंवा अँटीनेटल केअर म्हणजे डिलिव्हरी प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीच्या आधी गरोदर असताना ती योग्य प्रकारे जी काळजी ती घेऊ शकेल, जर ती चांगली शिकलेली जर असेल तर. जर ती अशिक्षित असेल तर तिला डॉक्टरने जरी सांगितलं तरी तिला त्याची महत्त्व वाटणार नाही, की मी अँटीनेटल केअर म्हणजे इतक्यांदा मी दवाखान्यात का जाऊ? चेकअप करायला मी टिटेनस इंजेक्शन का घेऊ? मी डिलिव्हरी दवाखान्यातच का करू? जर माझी आजी डिलिव्हरी केलेली आहे माझ्या आईची आतापर्यंत, मग माझी पण तीच करेल. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रिलेटेड आहे लिटरसीशी. केरलासारख्या स्टेटमध्ये फिमेलचा लिटरसी रेट सगळ्यात जास्त असल्यामुळे तिथला जो माता मृत्यू दर आहे हा अत्यंत सगळ्यात कमी आहे पूर्ण भारतामध्ये. आणि महाराष्ट्राचाही त्या मानाने कमीच आहे, 38 आहे. पण केरलाचा हा 30 पर 1 लाख वुमन आहे. त्यामुळे सुशिक्षित असणं अत्यंत आवश्यक आहे महिलेचं. जेणेकरून तिला जे आपण काउन्सिलिंग करतो ड्युरिंग प्रेग्नन्सी आहे, जेव्हा जे काही आपण सांगतो की डाएटबद्दल असा आहार घ्यायला पाहिजे, इतक्यांदा चेकअप व्हायला पाहिजे, बीपी इतक्यांदा तपासायला पाहिजे. हे वॉर्निंग साइन सिम्प्टम्स असतात गरोदर मातेचे, की तिला जेव्हाच कळेल जेव्हा ती थोडी सुशिक्षित असेल त्यामागे तिला त्याचं महत्त्व कळेल.
आणि ज्या डेव्हलपिंग कंट्री आहे त्या कंट्रीमध्ये माता मृत्यू दर आणि नवजात बालकाचा मृत्यू दर हे आजही हा जास्तच आहे. कारण तिथे फॅसिलिटीज हा पोहोचलेल्या नाही आहेत. आजही तिथे छोट्या-छोट्या गावामध्ये डिलिव्हरी करणारे स्किल ट्रेन असिस्टंट ताया नाही आहेत किंवा ए-एन-एम नाही आहेत. आणि तिथे छोटे-छोटे हॉस्पिटलही नाही आहे, जसे सब सेंटर जे आपल्याकडे आहेत. त्यामुळे तिथे आजही माता ह्या प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीनंतर मृत्युमुखी पावतात आहे. त्यामुळे आपली हेल्थ सिस्टीम म्हणजे अ, अत्यंत स्ट्रॉंग करण्यात कुठल्याही ठिकाणी जर माता मृत्यू दर आणि नवजात बालकाचा मृत्यू दर जर कमी करायचा असेल, तर आपली हेल्थ सिस्टम ही अत्यंत स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे छोट्या-छोट्या विलेजेसमध्ये तुम्हाला तिथे ट्रेन्ड स्किल बर्थ अटेंडंट हवं. जिला डिलिव्हरी कशी करायची, कसे कॉम्प्लिकेशन पी-पी-एच म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज जर टाळायचं असेल, तर काय करायला पाहिजे, कशी डिलिव्हरी करायची आणि कधी कुठल्या वेळेला रेफर करायला हवं रुग्णाला हे अत्यंत महत्वाचं आहे. जर तिला आपण खेड्यागावामध्ये एखाद्या छोट्या सब सेंटरला डिलिव्हरी जर केली स्किल बर्थ अटेंडंटनी, पण तिला हिमरेज झालाय, पण तिला कळलंच नाही की हिमरेज झालाय आणि तिने जर रेफरच केलं नाही, तर ती गरोदर माता तिथेच मृत्युमुखी पडेल. त्यामुळे स्किल ट्रेन्ड बर्थ अटेंडंट म्हणजे जिला डिलिव्हरी कशी करायची तर माहिती आहे आणि आता आपल्याला हे तर ठीक आहे, आपण हेल्थ सिस्टम आपण इम्प्रूव्हमेंट तर नक्कीच करायला हवी. महाराष्ट्रामध्ये तसं बघितलं तर छोट्या-छोट्या गावामध्ये आजकाल सब सेंटर आणि स्किल बर्थ अटेंडंट उपलब्ध आहे. ए-एन-एम, आशा. तर नेटवर्किंग अत्यंत चांगलं झालंय. त्यामुळे ज्या महिला आहेत त्या एकदम निसंकोचपणे आशांना, ए-एन-एमला सांगतात, की आम्हाला असा-असा त्रास होतोय. तुम्ही अ, त्यामुळे त्या प्रकारे ते चेकअप करून किंवा डॉक्टरांकडे रेफर करतात. आणि त्यांचं आहाराकडे पण आहाराचं पण काउन्सिलिंग ते करतात योग्य प्रकारे आहार. काही-काही ठिकाणी तर गरोदर मातांना बऱ्याच ठिकाणी योग्य तो प्रोटीनयुक्त आहारही उपलब्ध आहे. जो शासन त्याचा खर्च करत असते. जेणेकरून तिला अॅनिमिया आणि हायपोप्रोटीनिमिया डेव्हलप होऊ नये. कारण तुम्हाला माहितीच आहे, की भारतामध्ये अॅनिमिया म्हणजे रक्ताल्पता. अॅनिमिया हा अत्यंत खूप कॉमन आहे. कारण महिला ह्या एकतर सुरुवातीपासूनच अॅनिमिक असतात. ते योग्य तो आहार घेत नाही. न्यूट्रिशनल अॅनिमिया असतो हा मॅक्सिमम. आणि गरोदर असताना काही शारीरिक बदलामुळे त्यांना अॅनिमिया हा फिजिओलॉजिकल अॅनिमिया होत असतो. त्यामुळे गरोदर असताना योग्य तो आहार कसा घ्यायचा, आयर्नयुक्त आयर्न फॉलिक ॲसिडचे टॅबलेट कधीपासून सुरू करायचे, सेकंड ट्रायमेस्टरपासून सुरू कधी करायचे, किती वेळेला घ्यायचे, हिमोग्लोबिन किती असेल तर अ, किती टॅबलेट घ्यायच्या, हे सगळं ए-एन-एम आणि आशा त्यांना शिकवत असते. कॅल्शियम सप्लिमेंटेशन कधीपासून सुरू करायचं आणि ते कधीपर्यंत घ्यायचं, लॅक्टेशनल पिरियड पूर्ण संपेपर्यंत घ्यायचं, प्रोटीन हाय प्रोटीन डाएट घ्यायचा. त्याच्याबद्दल माहिती सांगणं हे पण आशा आणि ए-एन-एमचं कर्तव्य आहे. जेणेकरून न्यूट्रिशनल ॲडवाइसद्वारे आपण त्यांना सांगू शकतो आणि डिलिव्हरी ही अशा ठिकाणी व्हायला पाहिजे, जिथे ते तुम्हाला स्किल बर्थ अटेंडंट उपलब्ध आहे आणि जिथे तुमचं कॅटेगरायझेशन होईल अँटीनेटल मदरचं, की ही लो रिस्क आहे, हाय रिस्क आहे. लो रिस्क असेल तर ठीक आहे, ते ते तुम्ही सब सेंटरला किंवा पी-एस-सीला पण तुम्ही डिलिव्हर करू शकता. परंतु हाय रिस्क माता जर असेल, तर तिला तुम्हाला हॉस्पिटललाच डिलिव्हरी करणं टर्शियरी केअर जिथे सगळं ब्लड बँकपासून एन-आय-सी-यू अवेलेबल आहे. आय-सी-यू छोट्या बालकांचा निओनेटल आय-सी-यू अवेलेबल आहे. अशाच ठिकाणी हाय रिस्क मदरला जर तुम्ही डिलिव्हर केलं, तर तुमचं माता मृत्यू होण्याचं प्रमाण अत्यंत कमी होईल. त्याचबरोबर नवजात बालकांचाही मृत्यू होण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी होईल. तर तुम्हाला माहीतच आहे, की बरेचसे जे आता मी तुम्हाला कारणं सांगितले मातामृत्यू होण्याचे जसं अ, अ, अॅनिमिया आहे किंवा हिमरेज आहे, इक्लाम्पशिया आहे किंवा सेप्सिस आहे. हे 3 महत्त्वाची कारणं आहेत मातामृत्यू होण्याची. ही तिन्ही पण आपण प्रिव्हेंट करू शकतो.
जर पीपीएच जर आपण हाय रिस्क मदर काढल्या, कारण पोस्टपार्टम हिमरेज काही विशिष्ट महिलांनाच होतो, ज्यांना ट्विन्स बेबी आहे किंवा ज्यांना गर्भामध्ये अत्यंत पाणी जास्त झालं आहे किंवा ज्यांना इक्लाम्शी आहे, म्हणजे बीपी जास्त वाढलं आहे, ज्यांना अॅनिमिया, अशा महिलांना पीपीएच किंवा ज्यांची वळ खाली आहे किंवा वळ अत्यंत घट्ट चिकटलेली आहे, अशा महिलांना पोस्टपार्टम हिमरेज होत असतो. तर हे आपण आधीच कॅटेगराईज केलं की ह्या महिला हाय रिस्क आहे, तर त्यांची डिलिव्हरी आपण योग्य त्या इन्स्टिट्यूशनला जर केली, तिथे ब्लड बँक फॅसिलिटी अवेलेबल आहे, ट्रेन जे डॉक्टर्स अवेलेबल आहे, गायनेकोलॉजिस्ट अवेलेबल आहे आणि जिथे एनआयसीयू जर केअर असेल तर हे आपण मातेचा ऍज वेल एज आपण नवजात बालकाचंही कॉम्प्लिकेशन आहे किंवा मृत्यू आहे आपण टाळू शकतो. त्यामुळे आपल्याला अँटिसिपेट करायचे की कुठल्या महिलांमध्ये कॉम्प्लिकेशन होणार आहेत आणि कुठल्या महिलांना हायर सेंटरला सर्व्हिसेस लागणार आहे, हायर सेंटरच्या जसं ब्लड बँक आहे आणि बालकांना पण एनआयसीयू केअर लागणार आहे. जर आपण असं कॅटेगराईज केलं आणि त्यांची डिलिव्हरी योग्य त्या ठिकाणी केली, तर आपण हे देत आहेत हे आपण टाळू शकतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काही महिला नॉर्मल असतं, सगळं बीपी पण नॉर्मल असतं, अॅनिमिक नसतात, सगळं प्रेग्नन्सी ही अनइव्हेंटफुल असते. तरीही अशा महिलांना डिलिव्हरी जर पीएससीला किंवा सब सेंटरला केली, तर अचानक काही उद्भवणारे कॉम्प्लिकेशन जसं असतं, जसं पीपीएच आहे ट्रॉमॅटिक, जर तिला खालच्या जागी गर्भपिशवी खालच्या जागी थोडंसं फाटली असेल किंवा मग गर्भाशयाच्या तोंडाला इंजुरी होऊन तिथून रक्तस्राव झाला असेल किंवा मग गर्भपिशवी आकुंचनच पावत नाहीये, त्यामुळे हिमरेज झाला असेल किंवा बीपी अचानकच खूप वाढले असेल किंवा असं काही जर कॉम्प्लिकेशन झाले, तर तिला योग्य वेळेला ते लक्षात घेऊन जर आपण योग्य वेळेला जर रेफर केलं, तर तेही अशाही महिलांचा आपण मृत्यू टाळू शकतो. त्यामुळे आणि इन्फेक्शन तिसरं महत्वाचं आहे, प्रिपेलस सेप्सिस. इन्फेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर योग्य ती डिलिव्हरी करताना जर योग्य ती आपण असेप्टिक प्रिकॉशन घेतली आणि डिलिव्हरी झाल्यानंतरही आपण असेप्टिक प्रिकॉशन व्यवस्थित घेतली, तर त्या महिलेला अँटिबायोटिक वगैरे कव्हरेज दिला, तर त्या महिलेला आणि पोस्टनॅटल फॉलोअप हा जर केअरफुल केला, तर पोस्टप्युरपेरल सेप्सिसही आपण टाळू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर महिलेला योग्य ती कशी काळजी आपण बाळाची घ्यायला हवी. बाळाला एकदम थंड ठिकाणी न ठेवता त्याला व्यवस्थित वार्म ठिकाणी ठेवायला हवे. त्याला इमिजिएट लॅक्टेशन सुरू करायला पाहिजे आणि ते लॅक्टेशन एक्सक्लुझिव्ह असायला पाहिजे. 6 महिन्यापर्यंत तरी कमीत कमी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असायला पाहिजे. त्याचे वॉर्निंग साइन सिम्प्टम्स काय असतात बाळामध्ये पण, त्याला बर्पिंग कसं केलं पाहिजे आफ्टर फीडिंग. कारण बरेचसे बालकं जे असतात मी बघितले, की ते झोपेतच बरेचदा सडन डेथ झालेली असतात. ते सडन इन्फंट सिंड्रोम म्हणतात त्याला. तर अशा बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला आईंना किंवा मातेंना सांगणे अत्यंत आवश्यक आहे, की आपण बाळ झाल्यानंतर त्या बाळाची काळजी कशी घ्यायला पाहिजे, कशी व्यवस्थित अंघोळ घालायला पाहिजे, कसं त्याला उबदार ठेवायला पाहिजे थंड. कारण लहान बालकं असतात हे ससेप्टेबल असतात लो टेम्परेचरला आणि एकदम हाय टेम्परेचरला. त्यामुळे त्यांना कसं उबदार ठिकाणी ठेवून कसं रॅप करणं, मग त्याला आफ्टर फीडिंग कसं बर्पिंग करणं, नंतर रेग्युलर इम्युनायझेशन कसं करायला हवं. तर त्यानंतर इम्युनायझेशनमध्ये जर काही त्रास झाला तर आपण डॉक्टरांकडे कधी जायला हवं किंवा तसंही त्याला जर खोकला झाला, निमोनिया, तर निमोनियाचे सायन्स काय असतात, मग कधी डॉक्टरांकडे इमिजिएट जायला हवं नुसतं. कारण मी बरेचदा बघितलंय ट्रायबल एरियामध्ये काम करताना, की मी तर तिकडे गडचिरोली साइडला मी आफ्टर एम-बी-बी-एस काम केलं. तेव्हा मी बघितलं तिथे इतकं अशिक्षितपणा आहे तिथे आणि लोकं इतके अंधश्रद्धाळू आहेत, फक्त बाळाला काही झालं, ताप आला आणि निमोनिया झाला, तर फक्त अंगारा लावायचे सगळ्या अंगाला. आणि मी असेही बालकं बघितलेत, की म्हणजे बिकॉज ऑफ अनअवेअरनेस म्हणा किंवा अ, हे अक्षरशः त्यांनी म्हणजे बाळ अक्षरशः त्यांच्या त्या निष्काळजीपणामुळे आणि अशिक्षितपणामुळे मी गेलेले बघितलेले आहे स्वतः डोळ्यांनी. अतिशय माल न्यूट्रिशन काही खाऊन बाळाला काही खाऊ पिऊ घालायत नाही. ते 6 महिन्यानंतर काही नाही. अतिशय कमकुवत म्हणजे कुपोषित बालकं अ, होतात आणि असे मृत्यू पण मी बघितलेले आहेत. त्यामुळे हे आता तरी आपल्या या देशामध्ये कुपोषणमुळे किंवा इन्फेक्शनमुळे बालकाचा किंवा ड्युरिंग डिलिव्हरी किंवा आफ्टर डिलिव्हरी
निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा याच्यामुळे मृत्यू होऊ देता कामा नये. कारण हेच आपल्या आजच्या जागतिक आरोग्य दिना मागचा मुख्य उद्देश आहे. आणि आता जर अजून तुम्हाला जर काही क्वेशन किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता. पण मला असं वाटतंय की तुम्ही अत्यंत महत्त्वाचा घटक आहात या आपल्या आरोग्य सेवेच्या सिस्टम मधला. तर तुमचा महत्त्वाचा रोल आहे की प्रत्येक महिलेला अँटीनेटल केअर बद्दल माहिती असायला हवी. अँटीनेटल केअर कशी करायला पाहिजे, किती दिवसांनी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये घ्यायला पाहिजे. त्यामध्ये तिने फक्त एका डॉक्टरला न दाखवता कमीत कमी 2 ठिकाणी तिने आपलं रजिस्ट्रेशन करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर एका वेळेला जर तो डॉक्टर अवेलेबल नसेल तर जर त्यावेळेला तिची धावपळ होणार नाही. मग दुसऱ्या डॉक्टरला तिची सगळी हिस्ट्री माहिती राहील आणि योग्य त्यावेळी ट्रीटमेंट तिला योग्य वेळी मिळेल. वॉर्निंग साइन सिम्प्टम्स काय असतात ड्युरिंग डिलिव्हरी ते तिला माहिती हवायला पाहिजे, की गरोदर असताना वॉर्निंग साइन सिम्प्टम्स काय असतात, जेणेकरून ती महिला ताबडतोब आपल्या ह्याच्यामध्ये जाईल. तिचा आहार योग्य असायला पाहिजे. तिने आयर्न फॉलिक सप्लिमेंटेशन, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन योग्य ते घ्यायला पाहिजे. अँटीवर्म घ्यायला पाहिजे. काही मलेरियल प्रोन एरियामध्ये अँटी मलेरियल प्रोफिलॅक्सिसही ती घेऊ शकते, ज्याने तिचा अॅनिमिया पण कमी होईल आणि मलेरियल कॉम्प्लिकेशन आहेत ते पण कमी होईल. तिला योग्य ते योग्य ती वजनामध्ये वाढ व्हायला पाहिजे. जर ती कुपोषित असेल तर तिचं वजन वाढणार नाही व तिच्या मध्ये पण रक्त अल्पता म्हणजे अॅनिमिया व हायपोप्रोटीनेमिया राहील, ज्यामुळे अजूनच काही प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन उद्भवतील. तिने टिटेनस टॉक्साइडचे इंजेक्शन डोस व्यवस्थित घ्यायला पाहिजे आणि तिने रेग्युलर डॉक्टरांचा ॲडवाईस हा ऐकायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे स्केल डॉक्टर जिथे सांगतील तिथे तिने डिलिव्हरी केली पाहिजे. घरी तर होम डिलिव्हरी तर मुळीच नको. पण आणि जर लो रिस्क असेल तर ती पी-एच-सी किंवा सब सेंटरला तिची डिलिव्हरी होऊ शकते. परंतु जर हाय रिस्क असेल तर तिने नक्कीच टर्शियरी रेफरल सेंटरलाच किंवा अशा ठिकाणी जिथे ब्लड बँकवर ट्रेन डॉक्टर उपलब्ध आहे किंवा एन-आय-सी-यू आहे, अशा ठिकाणी डिलिव्हरी करायला पाहिजे. ज्या महिलांना गरोदरपणामध्ये बाळाची वाढ कमकुवत आहे, ज्यांना ट्विन्स आहे किंवा ट्रिपलेट्स आहेत किंवा ज्या महिलेला बीपी वाढलेला आहे म्हणजे प्रीक्लाम्पशिया आहे किंवा अॅनिमिया आहे. काही महिलांना काही लिव्हरचा काही आजार आहे, हेपॅटायटिस आहे. ज्या महिलेला हार्टची बिमारी आहे, हार्टची किंवा इतर कुठलंही कोमॉर्बिडिटी आहे म्हणजे कुठलाही दुसरा आजार आहे सोबत, जसं जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गरोदरपणामध्ये डायबिटीज. अशा महिलांनी, सगळ्याच महिलांनी टर्शियरी सेंटरला त्यांची डिलिव्हरी करायला. जेणेकरून कारण ह्या सगळ्या महिलांना, ज्या बाळांना हे एन-आय-सी-यू केअर किंवा बाळाची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे एन-आय-सी-यू केअर किंवा निओनेटॉलॉजिस्टची प्रॉपर ट्रीटमेंट लागणार असते. आणि त्यामुळे आपण त्या नवजात बालकांचा, कारण हे जे असतात त्यांची लो बर्थ वेट बेबीज असतात, म्हणजे त्यांचं वजन हे ॲव्हरेज बाळांपेक्षा कमी असतं आणि अशी जी बाळं असतात त्यांना कॉम्प्लिकेशन होण्याचे निओनेटल म्हणजे इमिजिएट आफ्टर डिलिव्हरी किंवा ड्युरिंग डिलिव्हरी म्हणा किंवा पोटातच म्हणजे गर्भपिशवीमध्ये बाळ असताना कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस असतात. जसे स्टिल बर्थ होणे म्हणजे गर्भात असतानाच म्हणजे डिलिव्हरीचे तेव्हाच मृत बाळ डिलिव्हरीला येणे म्हणजे स्टिल बर्थ होणे. याचे चान्सेस असतात. कमी वजनाचे बाळ होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे त्याला बर्थ ॲस्फिक्सिया होऊ शकतो. म्हणजे ड्युरिंग डिलिव्हरी बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे त्याला बर्थ ॲस्फिक्सिया होण्यामुळे बाळाचा एक तर मृत्यू होऊ शकतो किंवा बाळाचा मृत्यू झाला नाही तर त्याला एन-आय-सी-यू केअर लागू शकते. नंतर सेरेब्रल पाल्सी किंवा मेंटल रिटार्डेशन असेही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यामुळे नवजात बालकांना अत्यंत काळजीपूर्वक एन-आय-सी-यू केअर मिळणे किंवा न्यूरोलॉजिस्टची केअर मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तर त्यामुळे आज आपण बघतोय की जरी आपण इतकी प्रगती केलेली आहे, तरीही आजही काही भागामध्ये ट्रेन डॉक्टर ची सेवा किंवा ट्रेन ए-एन-एम किंवा हे दूरपर्यंत पोहोचलेली नाही. तर अशा भागांसाठी ही अवेअरनेस वाढवणं हे अत्यंत, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं की डिलिव्हरीमध्ये गरोदर असताना ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कॉम्प्लिकेशन झालं तरी त्यांना घाबरून न जाता योग्य त्या ठिकाणी सेंटरला जाऊन आपली डिलिव्हरी करून घेणं आणि बाळाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण आजही आज
आजचा माता मृत्यू आणि नवजात बालकाचा मृत्यू दर आहे हे आपण कमी करू शकू व एक सशक्त भारत आपण तयार करू शकतो. जर आज आपण हे बालकांना मातांना जर आपण सेंटर फोकस मध्ये ठेवून जर त्यांची योग्य ती काळजी घेतली तर मला वाटतं आपण एक सशक्त समाज आणि एक सशक्त देश नक्कीच घडू. थँक्यू. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू अर्चना मॅम फॉर युअर वंडरफुल सेशन. इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. आणि मला खूप कमेंट्सही रिसीव्ह झाले की इट वॉज अन एक्स्ट्रीमली इंटेन्स अँड इन्फॉर्मेटिव्ह सेशन. तर आपल्याकडे एक क्वेश्चन आलेलं आहे. आय विल रीड आउट फॉर यू. प्लीज आन्सर इट. What is your opinion on premature puberty and its effects on deaths during pregnancy? Over to you, ma'am. Premature puberty and its effects on deaths during pregnancy. Premature puberty, there are many reasons behind the premature puberty. It can be hormonal, means related to some hormonal imbalance in that girl. And now in our countries like India, our adolescent girls getting puberty earlier than before. It may be because of the आपला जो डाएट आहे हा बदललेला आहे. पूर्ण फास्ट फूडचं आपण सेवन करतोय. त्यांना एक्सरसाइज नाहीये. आधी कसे मैदानी खेळ होते. त्यामुळे काय होतंय, बिकॉज ऑफ दॅट हार्मोनल चेंजेस ड्युरिंग दॅट प्युबर्टी दॅट गर्ल्स आर गेटिंग प्युबर्टी अर्लियर. आता आपण जे दूध पण आपण देतोय आपल्या मुलींना ते पण कसं भेसळयुक्त, त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देतात ते आपल्या म्हशींना, गायींना, जेणेकरून ते दुधाची क्वांटिटी जास्त येईल आणि त्याच्यामुळे प्रीमॅच्युअर प्युबर्टी मुलींना येते आहे. पण त्यामुळे ड्युरिंग डिलिव्हरी असं त्यांना काही त्रास होणार नाहीये. फक्त त्यांना ऍक्च्युली अर्ली प्युबर्टी आल्यामुळे फक्त त्यांची जी एस्ट्रोजन जे प्रमाण आहे मुलींमध्ये त्या अनअपोज इस्ट्रोजन ते जास्त होऊन त्यांना भविष्यामध्ये कॅन्सरचा धोका आहे. डिलिव्हरीमध्ये त्यांना जास्त धोका तो ॲज इक्वल टू अदर आधीच्या महिलांप्रमाणेच आहे. परंतु त्यांना प्रीमॅच्युअर प्युबर्टी आणि जर लेट मेनोपॉज जर होत असेल, दॅट इज वन ऑफ द हाय रिस्क फॅक्टर फॉर द कॅन्सर डेव्हलपमेंट. त्याने प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन. फक्त अर्ली मॅरेज इज द रिझन टू हॅव द IUGR बेबीज और इंट्रायुटराइन ग्रोथ रिटार्डेशन. जर लवकर लग्न केलं आणि लवकर जर प्रेग्नन्सी राहत असेल, टीनेज प्रेग्नन्सी, दॅट इज हार्मफुल फॉर द बोथ neonate as well as the mother also. Yes. Thank you so much, ma'am, once again for the answer and as well as the session you conducted. I would like to commence the webinar for today. Thank you all the participants who attended today's webinar. I would like to inform you that from now, as President MSPC said in the beginning, we will be bringing you topics relevant, medicine-related topics and topics relevant for pharmacists bi-monthly from now on in the form of webinar. Those who could not attend the session live can also have view it on YouTube, and we'll be uploading it on the official MSPC's YouTube channel regularly. Thank you, Archana ma'am, for being the speaker today. Thank you, President sir and Registrar ma'am, for being the guest of our webinar. And once again, thank you all the participants who engaged in the comments and also continuously were interacting with very interesting questions. And I'm sorry we could not take all of them. But from next time onwards, we'll make sure that we have a Q&A session separate so that everyone can have their questions answered. Thank you, everyone. Good day. Thank you for inviting me for this webinar and having the wonderful discussion with you all. Thank you, ma'am. Good day. Thank you. Bye, everybody. Good day.